शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाची स्थापना 1964 साली झाली असून या विभागामध्ये रसायनशास्त्रामधील एकूण 6 विषयामध्ये MSc म्हणजेच मास्टर ऑफ सायन्सचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेता येते। यामध्ये MSc इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इनटेक कॅपॅसिटी 30, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनटेक कॅपॅसिटी 30, MSc फिजिकल केमिस्ट्री इनटेक कॅपॅसिटी 20 व MSc ॲनालिटिकल केमिस्ट्री इनटेक कॅपॅसिटी 16 हे अनुदानित तत्वावर चालवले जाणारे विषय शिकवले जातात। त्याचप्रमाणे MSc इंडस्ट्रियल केमिस्ट्री इनटेक कॅपॅसिटी 40 व MSc अप्लाइड केमिस्ट्री इनटेक कॅपॅसिटी 60 हे विना अनुदानित तत्वावरील विषय देखील चालवले जातात। या सर्व विषयांची अभ्यासक्रमांची अंमलबजावणी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आलेली आहे। तसेच उपरोक्त सर्व विषयांचे अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांना नेट, सेट, गेट इत्यादी परीक्षा पास होण्यास मदत होईल अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले आहेत। याचबरोबर MSc थिअरी अँड डेझर्टेशन चा अभ्यासक्रम देखील विभागामध्ये सुरू आहे। सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फाउंड्री टेक्नॉलॉजी हा नवीन अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आलेला आहे। MSc इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री, MSc फिजिकल केमिस्ट्री, MSc ॲनालिटिकल केमिस्ट्री, MSc इंडस्ट्रियल केमिस्ट्री व MSc अप्लाइड केमिस्ट्री या अभ्यासक्रमासाठी प्रवेश हे राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश प्रक्रियेमार्फत केले जातात। सदर विषयामध्ये शिक्षण घेण्याकरिता विविध शिष्यवृत्ती उपलब्ध असून त्याचा बहुतांश विद्यार्थ्यांना फायदा होत आहे। तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये विभागामध्ये प्रवेश देण्यात येतो। विभागामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलींना विद्यापीठातील मुलींचे वसतिगृहामध्ये माफक दरात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येते। तसेच मेरिटनुसार विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो। रसायनशास्त्र विभागामध्ये सुसज्ज अशा क्लासरूम्स, प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅबोरेटरी उपलब्ध असून LC-MS, GC, BET, ICP-OES इत्यादी विविध प्रकारची उपकरणे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत। MSc कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय तसेच औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत। आतापर्यंत या विभागाचे अनेक विद्यार्थी हे विद्यापीठ, महाविद्यालये, संशोधन प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञ व प्राध्यापक म्हणून रुजू झालेले आहेत। विविध रासायनिक कारखाने, औषधीय कारखाने यामध्ये क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स, केमिकल ॲनालायझर इत्यादी पदांवर काम करीत आहेत। या व्यतिरिक्त MPSc, UPSC व स्टाफ सिलेक्शन बोर्ड यांनी घेतलेल्या परीक्षांमध्ये देखील विभागाचे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन उच्च पदावर शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत। नुकत्याच झालेल्या नेट 2023 या परीक्षेमध्ये विभागातील एका विद्यार्थिनीने ऑल इंडिया रँक 64 प्राप्त केलेला आहे। रसायनशास्त्र विभाग हा संशोधनामध्ये उत्कृष्ट कार्य करीत आहे। सध्या विभागामध्ये 14 प्राध्यापक कार्यरत असून त्यापैकी 9 प्राध्यापक हे विविध देशांमधून पोस्ट डॉक्टरेट पूर्ण करून विभागामध्ये शैक्षणिक व संशोधनाचे काम करीत आहेत। विभागातील प्राध्यापक हे सोलार एनर्जी, मटेरियल सायन्स, ऑर्गॅनिक सिंथेसिस, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, सुपर कॅपॅसिटर, ग्रीन केमिस्ट्री इत्यादी नामांकित विषयांमध्ये संशोधन करीत आहेत। विभागातील प्राध्यापकांनी त्यांचे संशोधन हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होणाऱ्या जर्नल्समधून प्रकाशित केलेले आहे। आतापर्यंत विभागाने 1019 पेक्षा जास्त संशोधन पत्रिका म्हणजेच रिसर्च पेपर्स पब्लिश केले असून 4 बुक्स व 20 बुक चॅप्टर्स प्रसिद्ध केलेले आहेत। तसेच 13 इंडियन पेटेंट्स, 3 जर्मन पेटेंट्स मंजूर असून 17 पेटेंट्सचे अर्ज मान्यतेसाठी सादर केलेले आहेत। विभागातील प्राध्यापक डॉक्टर KM गरटकर यांची जागतिक पातळीवरील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी USA ने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये टॉप 2% शास्त्रज्ञ म्हणून नोंद घेण्यात आलेली आहे। तसेच विभागातील 11 प्राध्यापकांची नोंद ही जागतिक स्तरावरील AD सायंटिफिक इंडेक्समध्ये सलग 4 वर्षे आलेली आहे। विभागातील PhDचे विद्यार्थी हे साऊथ कोरिया, जर्मनी, जपान, अमेरिका, तैवान, चायना इत्यादी देशांमध्ये पोस्ट डॉक्टरेटचे संशोधन करीत आहेत। त्याचबरोबर विभागात एकूण 75 लाखांचे 3 प्रकल्प सध्या कार्यरत आहेत। डॉक्टर भांगे व डॉक्टर तायडे या 2 प्राध्यापकांनी इंडस्ट्रियल कन्सल्टन्सी प्रोजेक्ट्स पूर्ण केलेली आहेत। रसायनशास्त्र विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतो। यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ कॉन्फरन्सेस, वर्कशॉप, सेमिनार्स, त्याचबरोबर नेटसेट कोचिंग वर्कशॉप, नेटसेट कोचिंग लेक्चर्स याच्याबरोबर व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस आणि विविध नामांकित प्राध्यापकांना विभागामध्ये बोलवून त्यांची लेक्चर्स आयोजित करून विद्यार्थ्यांना अधिकची माहिती देण्याचा प्रयत्न विभागामार्फत अनेकदा केला जातो। म्हणून रसायनशास्त्र विभागामार्फत असे आवाहन करण्यात येते की विभागातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य उज्ज्वल करण्याची संधी प्राप्त करून घ्यावी। धन्यवाद।